नमस्कार मित्रमंडळी, आपला कोकणी राजा व्लॉग या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि आज आपण कोकणातील रत्न जे आपण फेमस आपला घोडगे सोनवडे गावातील सोनगड, माझ्या मागे तुम्ही बघू शकता टॉपला, एकदम टॉपला जो आहे सोनगड, त्या सोनगडाचा आपण रिव्ह्यू करतो आहे. आणि आपला सोनगडावर तुम्हाला यायचं असेल तर आपला कणकवलीवरून 25-30 किलोमीटरवरती आपल्याला घोडगे सोनवड्यातील घोडगे बाजारावरती आले का घोडगे सोनवड्याला आपला सोनगड म्हणून फेमस आहे, त्याचा आता आपण रिव्ह्यू करतोय. आणि हा प्रवास आपला कसा आहे तो तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे आणि तो प्रवास आपण बघूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या या कोकणातील जे काही खास रत्न आहे त्याच्यामध्ये आपले सोनगड झाला, अजून याच्या पुढे अजून जे काही आपले प्रवास आहेत तेच आपल्याला कंटिन्यू ठेवण्यासाठी आणि तुम्हाला लगेच दिसण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे काय आपले व्हिडिओमध्ये आम्ही आता कॉमेडी बनवतो आहे, कॉमेडी व्हिडिओ पण असतात, आपले प्रेरणादायी विचार, सुविचार वगैरे सर्व काही असतं, तर ते तुम्हाला नक्की दिसण्यात येईल. आणि असेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्व मित्रांना पण तुमच्या ग्रुपवरती शेअर करा. थँक्यू. नमस्कार मित्रमंडळी, नेचर बघा तुम्ही कोकणातला. आणि आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्टेशनवरून 35 किलोमीटर अंतरावरती सोनगड, सोनवडे गावातील सोनगड हा फेमस स्पॉट आहे. वरती देवस्थान आहे, तिकडे आपण चाललो आहे. वरती जाऊन बघूया आपण काय कसं काय आहे ते. आणि तिकडे झेंडा लावायची मशागत चालली आहे बघा. तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन पुढे. तुम्ही राहा माझ्यासोबत. शिवाजीचे मावळे सोनवडे गावातले आमचे जे मेन बघा हे आमचे मेन गावडे भाऊ. अजून पुढे पोलीस पाटील आहे. मशागत जोरात चालू आहे. तुम्हाला वरती सगळ्यांना क्लिप एकत्र घेऊन तुम्हाला ग्रुपवरती करतो मी. ते बघा कुडाळ तालुक्यातील अति प्राचीन आणि दुर्लक्षित असा किल्ले सोनगड, त्याचं उर्फ नाव आहे नरसिंहगड. हा इतिहासकालीन किल्ला आहे. या किल्ल्यावर आता सोनवडे गावातील शिवप्रेमी सन्माननीय दीपक घाडीगावकर, पोलीस पाटील कोट्या घाडीगावकर, नारायण गावडे, त्याचप्रमाणे सचिन गावडे, वीरेंद्र घाडी आणि विठ्ठल घाडी, त्याचबरोबर आणखी मावळे, अजून 2 मावळे त्या साईडने चढणार आहे. त्यांच्या पण आपण वरती भेट घेऊया आणि भगवा झेंडा आपला फडकवूया. हो, प्राचीन देवस्थान आहे, जागरूक देवस्थान आहे, भैरी भवानीचं देवस्थान आहे. पूर्ण माहिती आपण वरती गेल्यावरती व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी कळवतो. आणि कोकणी राजा चॅनलवरती हे असे तुम्हाला कोकणातील लपलेले जे रत्न आहेत ते तुम्हाला दिसतील. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि वाट बघा तुम्ही बघू शकता पूर्ण अशी थोडीफार मळकटलेली आहे इकडे. आणि आता वरती थोडंसं गच्च असेल आणि ते बघा ते कसे घेऊन चाललेत. सोनगडावरती नारायण गावडे भाऊ, पोलीस पाटील, ग्रामपंचायतीतले लेखक, गोट्या सगळे आणि आपल्या गावातले मेन माणसं झेंडा लावायच्या प्रयत्नात वर आता चाललो आहे. सोनगडाचा भगवा झेंडा भडकवायचा प्रयत्न चालू आहे, जोरदार एकदम. हे बघा सचिन, वीरेंद्र, मावळे. नमस्कार मित्रमंडळी. तर आपण आता इकडे मध्ये पोचलो आहे. हे बघा सगळा इकडे रेस्ट घेतला आहे अर्धा चालल्यावरती. आणि इकडे चॉकलेट वाटप चालू आहे. आणि नॉर्मली आता इकडे बघा माहिती आपल्याला सांगते इकडच्या रस्त्यांची गावडे भाऊ. तर आम्हाला इकडची माहिती सांगा जरा कसं काय ते. किल्ले सोनगड हा ऐतिहासिक किल्ला असून त्या किल्ल्याचं दुसरं नाव आहे नरसिंहगड. हा नरसिंहगडाची दुरुस्ती 1705 मध्ये दुसरे जे फोंड सावंत आहेत त्यांनी या गडाची दुरुस्ती केली. त्या सोनगड किल्ल्यावर देशभरातून, त्याचबरोबर खास करून पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून जे काय इतिहास किल्ले प्रेमी जे आहेत ते खास करून या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर येत असतात. आणि हा किल्ला प्राचीन किल्ला असून या किल्ल्यावर जे गडकरी पूर्वी होते, 50 गडकऱ्यांची जे पहारेकरी या किल्ल्यावर होते
आणि हा किल्ला एक नानका किल्ला होता. आणि खास करून या किल्ल्याचा वापर हा सोनवडे घोडगे जो घाट रस्ता आहे त्याला लागूनच हा किल्ला सोनगड आहे. हा जरी दुर्लक्षित असला तरी या सोनगड किल्ल्यावर प्राचीन देवी काळभैरव देवाचं देवस्थान आहे. त्यातून भैरी भवानीचंही प्राचीन असं पूर्णपणे दगड मातीचं मंदिर होतं, ते पूर्णपणे नादुरुस्त झालेलं आहे. आणि आजही त्या ठिकाणी गावातील गडकरी मानकरी सर्व मोठ्या प्रमाणावर दरवर्षी काळभैरव जयंती असेल, वार्षिक पूजा असेल आणि पूजापाठ ह्या दरवर्षी गडकरी आणि गावातली सर्व शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतले शिवप्रेमी एका ठिकाणी येऊन शिवजयंती सारखाही उत्सव या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आणि देशभरातील जे शिवप्रेमी आहेत या किल्ल्याला भेटी देत असतात. परंतु शासनाकडून हा किल्ले सोनगड हा वन खात्याच्या चुकीने वन खात्याकडे वर्ग झाल्यामुळे त्याच्याकडे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आज या श्री क्षेत्र सोनवडे पर्यटन विकास संस्था म्हणून आहे आणि सर्व जे शिवप्रेमी आहेत ते सर्व मिळून या किल्ल्याचा विकास करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. आताच सन्माननीय या विभागाचे कुडाळ मालवणचे आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांनी हा किल्ला पुरातत्व खात्याकडे वर्ग व्हावा, नाहीतर त्या ठिकाणी सर्व परवानग्या मिळाव्यात म्हणून शासनाकडे त्यांनी सर्व गडप्रेमी सर्व किल्ले प्रेमी आणि शिवप्रेमींच्या मागणीनुसार त्यांनी तशा प्रकारे शासनाकडे पाठपुरावा येणाऱ्या काळात निश्चितपणे हा किल्ला एक विकसित होण्याला जे काही अडथळे होते ते सगळे दूर होतील. आणि आम्हाला वन विभाग तसे मंत्री महोदयही आम्हाला यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करत आहेत. आणि हा खरोखर या किल्ल्यावर एक गुहा आहे, शिवकालीन एक तळी आहे. त्या ठिकाणी जर त्या तळी तिचा उसपा करून जर त्या ठिकाणी ते डेव्हलप केली तर निश्चितपणे वन्य प्राणी असतील, त्याचप्रमाणे जे शिवप्रेमी त्या गड किल्ल्यावर जे व्हिजिट करतात पर्यटक त्यांनाही पाण्याची त्या ठिकाणी सोय होईल म्हणून आमची शासनाकडे पूर्ण मागणी आहे. आणि या किल्ल्यावर जाणाऱ्या 3 पारंपरिक पायवाटा आहेत. एक ती चव्हाणाची माटे वळून जाणारी पायवाट, दुसरी कोंबडीचा कणा म्हणून आहे तिथून जाणारी पायवाट, आणि तिसरी पायवाट आहे ती दुर्गनगर वरून येणारी एक पायवाट आहे. कणकवलीवरून अवघ्या 22 किलोमीटर असलेला हा किल्ले सोनगड पर्यटकांना खरोखर आकर्षित करतो. खास करून पश्चिम महाराष्ट्रातील जे शिवप्रेमी आहेत ते मोठ्या प्रमाणावर या किल्ल्यावर भेटी देतात. त्या ठिकाणी पाहण्यासाठी प्राचीन असा मोठ्या 2 तोफा आहेत, त्याचप्रमाणे गुहा आहे. त्या गुहामध्ये कमीत कमी 100 लोक आतमध्ये सुरक्षित त्या ठिकाणी राहू शकतात अशा प्रकारचा. परंतु शासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे लवकरात लवकर हा किल्ला विकसित करण्यासाठी शासनानेही जास्तीत जास्त लक्ष देऊन तो प्रश्न मार्गी लावावा असं सर्व शिवप्रेमींच्या आणि गावातील ग्रामपंचायत सोनवडे आणि गावातील सर्व पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमींच्या वतीने शासनाला आमचा आग्रह आहे. आणि खरोखर ज्या तिथे निसर्ग पर्यटन तर आहेच, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे साहस प्रेमी ट्रॅकिंग करणारे वगैरे ट्रॅकिंगसाठी तर खरोखर हा एक त्या ठिकाणची जी किल्ले सोनगडाकडे जे गडनदीचा उगम होतो त्या गडावरूनच या गडनदीचं नाव पडलं. आणि त्या ठिकाणी जे चायना टाउन सारखं जी एक दृश्य दिसतं त्याचप्रमाणे सूर्यास्त असेल सूर्योदय असेल हे खरोखर पाहण्यासारखं असं रमणीय असा किल्ले सोनगड निसर्गरम्य अशा सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात असा रपलेला असा दुर्लक्षित असा किल्ला असला तरी या ठिकाणी येणाऱ्या काळात निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार आहेत. आणि याच्या बाजूलाच किल्ले सोनगडाला लागूनच नव्याने जे विकसित होत असलेलं नरडेवे मोहम्मदवाडी प्रकल्प असेल, या ठिकाणची एक वृंदावन गार्डन असेल, त्याचप्रमाणे खोरं आणि देवराई म्हणून एक प्रसिद्ध या ठिकाणी देवराई या किल्ले सोनगडावर आहे, तर तेही बघण्यासारखे आहे. म्हणून जास्तीत जास्त पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा. आपल्याला जे काही कोणाला या ठिकाणी भेट द्यायची असेल त्यांनी आपल्या कोकणी राजा या चॅनलवरती सोनवडे आणि श्री क्षेत्र सोनवडे पर्यटन विकास संस्थेकडे आपण संपर्क साधावा. आपल्या सगळ्या प्रकारच्या आपल्याला सोयी या ठिकाणी शिवप्रेमींच्या वतीने देण्यात येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. आता ही माहिती सांगितली त्यानंतर आपले सर्व ऑल मेंबर बघूया आपण. हे बघा इकडे आमचे पोलीस पाटील आले आहे, प्लस आपला गोटे भाऊ आले आहेत, हे आहेत, अजून पण पुढे 2-3 मेंबर आहेत त्यांना पण आपण भेटूया वर जाऊन. खास करून यांचं आपल्याला अभिनंदन करावं बघा लागेल. एक अभिनंदन करण्यासारखे घाडीगावकर
विठ्ठल घाडीगावकर आणि सचिन गावडे हे शिवप्रेमी खरोखर जे अवजड या ठिकाणी जे किल्ले त्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे किल्ले सोनगड सर केला त्याचप्रमाणे त्या ज्या भगवा ध्वज आपल्या हिंदुत्वाचा भगवा ध्वज किल्ले सोनगडावर फडकवण्यासाठी हे अवजड जो पोल या ठिकाणी त्याची वाहतूक करतायत त्यांचं श्री क्षेत्र सोनवणे पर्यटन विकास संस्था आणि ग्रामपंचायत सोनवणीच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि हा खरोखर असं अवजड असं ते काम हे शिवप्रेमी खास करून शिवरायांच्या आणि गड किल्ल्यांच्या प्रेमा खातर हे युवक करतायत त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. बरोबर. आणि आता याच्या पुढे आपण जे माहिती सांगितली त्याप्रमाणे आपण आता पुढे जाऊया आणि जे वरती जे दृश्य आहे आपण कॅच करूया आणि तुमच्यापर्यंत मी पोचवतो आपल्या कोकणी राजा या चॅनलद्वारे. तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ तुम्ही वॉच करत राहा. आपल्या कोकणातील जे निसर्गरम्य जे वातावरण आहे ते तुम्हाला आणि कोकणाचे जे रत्न आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्हाला मी दाखवेन. थँक्यू. मग आता वरती गेल्यावरती आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत हा प्रवास आम्ही असाच चालू ठेवतोय. व्हिडिओ आकडे वाट आहे ती बघा, सगळं अडचण आहे. तो पुढे वरती गेल्यावर तुम्हाला ओपन जागेवरती मी तुम्हाला कंटिन्यू करतो. थँक्यू. बघा शकता मित्रमंडळी कसे तो मोठा लोखंडी खांब घेऊन चालले आहेत. वाट पूर्ण अशी जंगलातून चालली आहे, पूर्ण बारीक वाट आहे एकदम. साईडला झाडं वगैरे सर्व काही एकदम घनदाट आहे. ते बघा. आणि पुढे आमचे 2-3 मेंबर पुढे गेले आहेत. ते पुढे आपण टेपावरती गेल्यावरती कंटिन्यू करूया, फुल व्हिडिओ घेऊया. थँक्यू. ते बघा भगवा झेंडा लावायची जी काटोकाट जो प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये माणसांची अदली बदली करून आम्ही घेऊन चाललो आहे. हे बघा तुम्ही वाढ बघू शकता, एकदम पूर्ण असं गवत वगैरे वाढलं आहे आणि सुकलं आहे. त्यामुळे आणि तुम्ही निसर्ग जर तुम्हाला टॉपला मी टॉप येऊ तुम्हाला दाखवतो वरून कसा दिसतो ते. हे बघा आता आम्ही जस्ट वरती पोचतो आहे. किती वाजले असतील? सकाळी 9 वाजले असतील ना, 9-10 वाजले असतील. त्याप्रमाणे आता आम्ही आता वर येतो. ते बघा पुढे चालले सर्व घेऊन. नेचर बघा इकडचा, तो बघा सोनगड दिसतो आपल्याला, तुम्ही बघू शकता. तो बघा टॉपला तो तिकडे आपलं जायचं जर सूर्याच्या खालोखाल एकदम. हो बघा हा बघा मी सराउंडिंग बघा इकडचं, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो. हा बघा एकदम नॅचरल कोकणातील नॅचरल एकदम वातावरण. ते बघा हा आपला सोनगड. त्या पायथ्याशी आपल्याला वर टॉपला जायचं आहे आणि हे असं इकडचं वातावरण आहे. आणि आम्ही इकडून चाललोय आता या वाटेने. चला मग पुढे आपण गेल्यावरती कंटिन्यू करूया. थँक्यू. कट्टोकट वाटा एकदम इकडनं. हा पूर्ण झेंडाचा बांबू चढवायचा म्हणजे एवढं. हे बघा वर चढतायत. हा बघा हा मोठा मेन कणा आहे वरचा चढायचा म्हणजे. हा पूर्ण दगडाची वाट आहे पूर्ण इकडे. तुम्ही वाट बघू शकता इकडे. हे बघा ही बघा वाट. मालवण आणि वेंगुर्ल्याकडे प्राचीन काळात जी वाहतूक व्हायची. हा हा बघा सीन बघा इकडचा फुल नॅचरल. आणि ह्या वाटेने एवढा मोठा बांबू चढवायचा म्हणजे बघा किती मशागत करावी लागते. हो धमाल झाला इथे. अरे हो बघा चढ बघा कसा आहे. नेचर बघा. हा हो दाखवले. इथून तुम्हाला सर्व डोंगर तुम्हाला दिसतील.
हो सोनवडे गाव तुम्हाला सर्व काही इथून दिसेल. हो सोनवडे गावाचं नाव सोनवडे पडलं म्हणजे इकडे पहिले सोन्याच्या खाणी होतं बोलतात. सोन्याचे पहिले मोठे अंडे होते ते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राकडे वाहतूक होत होती. या सोनगडावर जाणाऱ्या पायवाटेची. तर आता जस्ट आपण पोचलोय 5 मिनिटं वरती जाणार टॉपला. तिकडे थांबलोय आपण. हे बघा हा सीन बघा इकडून. हा बघा आता इथून आपल्याला अजून वर जायचं आहे. तो बघा सोनगड आपला. आता इथून मला वाटतं अजून 15-20 मिनिटं लागतील वर जायला. आणि हा सीन बघा तुम्ही. एक नंबर असा नॅचरल सीन आहे. हा बघा तर मंडळी आता वरती आलो आहे मी टॉपला. इथून आपल्याला भैरवगडचं दर्शन होतंय बघा. समोरच आहे तुमच्या. हा बघा तो बघा तो बघा तो बघा समोर आहे. आणि इथून आता आम्हाला चढायला नरडवे धरण पण इथून दिसतंय सर्व काही. आणि इथून हा बघा टेपा आम्हाला शेवटचा आता हा स्पॉट चढला की आम्हाला आता वरती आम्ही पोचू. मग आपलं देवदर्शन होईल. बघा सर्व मंडळी आमचे चढत आहेत. आणि तो झेंडा लावायचा ते पण चढवतो. मशागत करतायत भरपूर. आणि तर आमचा प्रवास जास्त करून हार्ड जो होता तो संपला आहे. थोडासाच राहिला आहे आता. जस्ट मग पोचलो आपण. हे बघा हा हो हे बघा हे सगळं दगडी बांधकाम केलं. म्हणजे दगड तोडून त्यांना घडवून नंतर त्यांना चुनापट्टी लावून वगैरे बांधकाम केलेलं आहे. हो 4-4, 5-5 टनाचा एक दगड आहे. त्यावेळी कसं बांधकाम केलं असेल तर तुम्ही ठरवा काय असेल त्यांची. हा बघा हा दगड बघा केवढा मोठा आहे. हो पूर्ण बांधकाम केलेलं आहे बघा. दगड बघा केवढे मोठे ते बघा. आता वरती आपण सीन बघूया. ते बघा थांबले तिकडे. तिकडून तुम्ही सीन बघितला ना. हे बघा हा बघा आता इथे आम्ही झेंडा लावायचा आता सेटअप करतोय. कुठे त्याची जागा फिक्स करतोय. हे बघा हे बघा मित्रमंडळी हे तुम्ही नेचर बघा एक नंबर असो. आणि जर का इकडे तुम्हाला जपून जायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे. हा बघा हे बघा फुल नॅचरल एकदम. एक पाऊल जरी तुमचं चुकून पडलं तर डायरेक्ट खाली जाण्याची पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थित असं केलं पाहिजे. हा बघा हे बघा दरी बघा दरी देवराई. यापूर्वी नैसर्गिक देवराई ज्या होत्या ना देवराई बोलतात. तो स्पॉट बघूया आपण. पूर्वी या किल्ले सोनगडावर हा बघा गावातील गडकरी हा बघा आणि संस्थांच्या माध्यमातून 50 पहारेकरी या ठिकाणी राहत होते. हा दरी बघा कशी आहे. खोलरी देवराई बोलतात तिकडे. घनदाट जंगल डेन्स फॉरेस्ट. नक्की भेट द्या इकडे या स्पॉटला. सोनवड्यातला एकदम फेमस स्पॉट आहे हा सोनगड. नक्की भेट द्या. हा बघा हा हा बघा आपण खोल दरी पण बघूया इकडे. व्यवस्थित असं पाऊल टाकूनच जायला पाहिजे. हे बघा इकडून आम्ही चढलोय पूर्ण. ही पाच पूर्ण आम्ही चढून आता जस्ट वरती आलोय. हा बघा तो म्हातारीचा डोंगर आहे. त्याच्या पलीकडे हा नरडवे मोहनवाडी प्रकल्पाचा हा प्रकल्प नरडवे मोहनवाडी प्रकल्प. इकडे प्राणी म्हणजे गौरेडे वन्यजीव इकडे भरपूर आहेत. वाघ वगैरे इकडे वन्यजीवांचे भरपूर. सह्याद्री पर्वत पलीकडे बघा. हे बघा एक नंबर नॅचरस आहे. नक्की भेट द्या कोकणातील या
वरती आम्ही आता आलो आहे टॉपला. तर तुम्हाला शिवाई तलावाचा इकडे ओव्हरफ्लो दिलेला आहे, जुनं बांधकाम एकदम. हे आपण तुम्हाला दाखवतो, कव्हर करतो मी तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे केव्हाचं बांधकाम आहे? शिवाजींकाली आहे, शिवाजींकालीन बांधकाम आहे. बघा, हे बघू शकता पूर्ण. हे बघा, मला क्लोजअप देतो पूर्ण एकदम. हे बघा, हे बघू शकता पूर्ण. हे बघा पूर्ण हे चुन्याने जे बांधकाम करायचे पहिले लोक, त्या टायमामध्ये इकडे जे बांधकाम केलेलं आहे. म्हणजे तलाव ज्यावेळी ओव्हरफ्लो झालं की इकडून ते पाणी निघून जायचं. हे बघा, हे बघा, ओव्हरफ्लो आउट. अजून अशाच काही गोष्टी आहेत वरती, त्या आपण बघूया, कंटिन्यू करूया. तुम्हाला पुढे घेतो मी कंटिन्यू करायला. थँक्यू. पायथ्याशी आलो आहे, सोनगडाच्या पायथ्याशी आलो आहे. आणि इकडे आता पाण्याचा झरा आहे आणि इकडे तुम्हाला पाणी भेटेल. तर ते बघूया कशा प्रकारे पाण्याचा झरा आहे. ते मी तुम्हाला सांगितलेलं ज्याप्रमाणे आपलं रांगणेगडावरती, आपलं नरडव्यावरती गेलो तिकडे जसं पाणी होतं, वाट बघा एकदम कशी पाण्याने पूर्ण जंगलाने भरलेली आहे. तिकडून जावं लागतं. आणि हे बघा, ही मंडळी आपल्या इकडे थांबली आहे. बघा, देवराई धबधबा बोलतात इकडे, फेमस आहे इकडे देवराई धबधबा. हे बघा, आणि इकडे पाण्याचा झरा बघूया. हा बघा, हा बघा, बघू शकता केवढा मोठा हे दगड आहे बघा एकदम. देवराई धबधबा बोलतात याला. जानेवारी फेब्रुवारी पाण्याची व्यवस्था असते. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत बोलतात पाणी असतं. आणि हे पाणी बघा, हे अमृत बोलतात याला, कोकणातलं अमृत. म्हणजे तुम्ही बिजलरीवाले कुठले तुमचे ब्रँड असतील तर यासमोर सगळे फिके पडतात. 700 मीटर उंचावर, 700 1000 मीटरवर मीटरचा अंदाज लावताय. 1000 मीटरपर्यंत उंचावरती धबधबा आहे. आता पाणी कमी आहे त्यामुळे जरा आता तुम्हाला धबधबा दाखवला असता. नेक्स्ट टाइम केव्हा विजिट करूया. पाण्याचं बघा इकडे स्रोत बघा. हे बघा, हे बघा, एकदम प्युअर पाणी, थंडगार एकदम. आता इंद्रदेवाने अमृत प्राशन केलं त्यासारखं. त्याच्यासमोर हे सगळं फिकं आहे, कोकणातलं अमृत. हे बघा, बघू शकता. हे बघा, फुल्ली नॅचरल एकदम फिल्टर पाणी. आता मी पण ते अमृत प्राशन करतो आणि अमर व्हायचा प्रयत्न करूया. हे बघा, सगळे इकडे प्राशन करायला आले तेवढे मंडळी. हे बघा, दमले आहे भरपूर. गोटे भाऊ आमचा अमृत जमा करताय. हे बघा, बॉटल दिले. मग टेस्ट बघून मी सांगतो कसं आहे इकडचं अमृत. हा हा हा, एक नंबर. तुम्ही हे अमृत पिल्यावर मला वाटतं तुमचं अजून 10 वर्ष आयुष्य वाढेल नक्की. इकडे या, कोकणामध्ये हेच आहे. काय हो, 2 दिवस स्टे करा. कोकणी राजाला व्हॉट्सअप करा फक्त. तुमचं सर्व प्लॅन आम्ही इकडे करू. राहायची सोय, अमृत पियायची सोय, सगळं काही. गड नदीचा उगम, धबधबे वगैरे सर्व नॅचरल एकदम तुम्हाला सर्व इकडे बघायला भेटेल. हा हा, ते सर्व डिटेलमध्ये आपण वर जाऊन अजून बघूया, देवदर्शन घेऊया, सर्व काही पुढे कंटिन्यू करूया आपण. आणि हे अमृत लास्ट टाइम जसं मी अमृत घेऊन गेलो आईला, तसं हे पण आता अमृत टेस्ट करायला घेऊन जाणार आहे. तर हे घेऊन जाऊया आपण. आणि इकडून जर काय एक नंबर टेस्ट आहे. जे आपलं नॉर्मल जे तुम्ही त्याचं फिल्टर आहे बघा, फिल्ट्रेशन बघा कसं होतं. हे बघा, तो बघा पूर्ण तुम्ही मातीचं फिल्टर बघितलं असेल. हे पूर्ण मोठं दगड आहे, त्याच्यामध्ये फिल्टर होऊन पूर्ण पाणी इकडे जमा होतं. हे बघा, एकदम चिल्ड पाणी आहे. म्हणजे फ्रीज मध्ये जसं आपण नॉर्मल ठेवतो त्याप्रमाणे. ह्याला जे महत्व आहे पाण्याला ते तुम्हाला पिण्यावरती समजेल. हे बघा, मावळ्यांसाठी
हा. हा शिवकालीन तळ आहे. त्या शिवकालीन तळ्यामधलं पाणी हा. या देवराई धबधब्याला येतं. बरोबर. आणि जे पर्यटक येतात हा. त्यांना हे एकमेव हा. असं पाण्याचं या ठिकाणी हा. सोर्स उपलब्ध आहे. हो, त्यामुळे तुम्ही बिंदास्त येऊ शकता. असं नाही की पाण्याची कमतरता तुम्हाला वाटेल असं. तुम्ही या, भेट द्या, व्हॉट्सअप करा. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत त्या पाणी असते. या 4-5 दिवसाचा स्टे करा सोवड्या गावात. सर्व स्पॉट आपण कव्हर करू. थँक्यू. आता पुढे गेल्यावरती टॉपला गेल्यावरती कंटिन्यू करूया. थँक्यू मित्रांनो. आता पुढे आम्ही चढतोय, पाण्याच्या झऱ्यापासून पुढे कंटिन्यू करतोय. तर तुम्ही बघू शकता ही वाट बघा पूर्ण दगडाची आहे. पूर्ण दगडाने चढत जायचं आहे वरती आपल्याला. आता जस्ट मला वाटतं 10-15 मिनिटावरती आपण आता वर पोचू. 2 मिनिटामध्येच पोचू आपण. बघा जस्ट मी आता क्रॉस करतोय लाईन. अरे हे बघा, नेचर, ज्याला नेचरची आवड आहे त्याने कोकणात नक्की भेट द्यावी. मला वाटलं जगातील सर्वात फेमस कोकण रत्न तुम्हाला बघायचे असतील तर नक्की भेट द्या. आणि कोकणी राजा चॅनलवरती फक्त एक व्हॉट्सअप करा. तुम्हाला सर्व काही कोकणातले निसर्ग दाखवण्यात येतील. सर्व काही प्लॅनिंग करून तुम्हाला व्यवस्थित करण्यात येईल सर्व काही. तर भेटूया आपण वरती गेल्यावरती टॉपला. चला. हे बघा मित्रमंडळी, आता आम्ही टॉपला आलो. एकदम टॉपला आलोय. हे बघा, हे बघा सगळे पोचलोय आम्ही इकडे. हा स्पॉट झेंडा लावायचा आम्ही प्लॅनिंग करतोय. स्पॉट सुटतोय. झेंडा लावल्यावरती तुम्हाला दाखवेन मी कशा प्रकारे लावलाय. पूर्ण एरिया बघा तुम्ही. जो आम्ही चढते वेळी तो आम्हाला थकवा लागलेला, ते पूर्ण माझी 90% 95% बॅटरी पूर्ण डाऊन झालेली. आणि ज्यावेळेस ते कोकणातलं अमृत पिल्यावर 100% चार्ज झाली. आणि हे नेचर बघून तुम्ही अजून ओव्हर चार्ज व्हाल. एक नंबर आहे बघ. बघा मित्रमंडळी, आता आम्ही झेंडा लावायचा जो स्पॉट आहे तो फिक्स करतोय. सगळ्यात टॉपला जातोय आम्ही एकदम. हे बघा इकडे जे वातावरण आहे, हवा एवढी आहे की तुम्ही चालायला पण तुमचे पाऊल पाठीपुढे होत आहेत. बघा एक नंबर असं वातावरण आहे. हा जे पूर्ण उंच ठिकाण आहे, सोनगडाचा जो टॉप आहे, त्या टॉपला आम्ही तो झेंडा लावणार आहे. नक्की भेट द्या. आणि या झेंड्याखाली सल्यूट करून तुम्ही शिवरायांना नमन करून नंतरच कोकणामध्ये प्रवेश करा. एक नंबरच आहे वातावरण. तुम्हाला शिवाजी कसे चढले, त्यांचे मावळे कसे चढले, त्यांची जी मशागत होती त्यावेळी, ते सर्व तुम्हाला इकडे लाईव्ह तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभव येईल. हे बघा एकदम टॉपला आलोय आम्ही. हा बघा, हे बघा खांबा घेऊन येत आहे. त्यांची पण मेहनत म्हणजे एक प्रकारचं त्यांचं हे साध्य करायचं म्हणजे त्यांना सल्यूट केला पाहिजे. हे बघा घेऊन येत आहे. ते बघा सोनगड स्पॉट एक नंबर असा व्ह्यू आहे इकडे. हा बघा सर्वात टॉपला आपण आलोय. हा बघा हा स्पॉट आहे. झेंडा लावायची जागा फिक्स झाली आहे. एक नंबर. हा बघा हा स्पॉट फिक्स केलाय. आता झेंडा लावायची तयारी चालू आहे. बघा पारेने इथे खणणार आहे 3-4 फूट खड्डा आणि त्याच्यामध्ये तो खांब उभा करून वरती झेंडा लावणार आहे. मला पुढचं एक मी स्पॉट दाखवतो. पुढे अजून एक स्पॉट आहे डायरेक्ट सोनगड टॉप. चलते वेळी बघा पूर्ण असं गवत आहे एकदम. स्पॉट बघा मित्रांनो.
एक नंबर असा स्पॉट आहे, नक्की भेट द्या. फुल नॅचरल. बघा तिकडे झेंडा लावायची तयारी चालू आहे आणि त्यानंतर झेंडा लावून वगैरे झाल्यावर आम्ही मंदिरात जाणार आहे. मंदिरात दर्शन घेऊन नंतर जिकडे आपण अमृत झाल्यावरती प्राशन केलं आहे त्या झाल्यावरती जाऊन आम्ही जेवण करून तिकडेच सर्व जेवण वगैरे सर्व तिकडे बनवून त्या पाण्यामध्ये अमृतामध्ये नंतर आम्ही खाली उतरणार आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवेन मी तो सगळा प्रवास तुम्हाला. तर हा स्पॉटला तुम्ही नक्की भेट द्या. हा प्रवास तुम्हाला नक्की आवडेल आणि कोकणातील हे अमृत पिया, रत्न बघा, सगळं काही अनुभवा. थँक्यू. बघा हा व्ह्यू बघा तुम्ही, देवराईचा व्ह्यू बघा इथून. हा बघा फुल व्ह्यू आहे एकदम. नक्की भेट द्या या नॅचरल वरती. आणि जो नॅचर आहे तुम्ही जर का बघितला तर तुमचं जे येण्याचं आतुरता ते अजूनच वाढेल. हे बघा फुल स्पॉट एक नंबर सोनगड. हा बघा हा 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 आता को मेन स्पॉटला आम्ही इकडे आलोय. आता पुढे अजून उंचावरती आपण जाणार आहे, तिकडून हा स्पॉट बघूया. ओके चला मग. सोनगड गावातील सोनगड या स्थळावरती इकडे आम्ही टॉपला पोहोचलो आहे. आणि जस्ट आता तुम्ही माझे मागे तुम्ही बघू शकता. बघा पूर्ण आपला सोनवडे गाव, कणकवली, आपला तिकडे भैरवगड, म्हातारीचा डोंगर आहे तो, आणि घोडके बाजार वगैरे सर्व इथून आपल्याला कॅच होत आहे व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही बघत असाल तर कणकवलीवरून 25-30 किलोमीटरवरती हा तुम्हाला स्पॉट भेटेल. आणि ह्या स्पॉटला जर का तुम्ही व्हिजिट केला तर कोकणातील जे रत्न जे आहे आपलं जे ट्रॅकिंग जे आपण करतो ते ट्रॅकिंगसाठी जे कोणी इच्छुक असतील किंवा ज्यांना ट्रॅकिंगची आवड आहे त्यांनी या सोनगडावरती नक्की भेट द्यावी. कारण की हा जो स्पॉट आहे फुल नॅचरल असा आहे. म्हणजे असा घडीत असा नाही आहे की फुल नॅचरलने जसा बनवलेला. आपलं परशुराम भूमी जी बोलली जाते ही तुम्हाला इकडे अनुभवेल. आणि ह्या स्पॉटला तुम्ही नक्कीच भेट द्या. हा बघा तुम्ही स्पॉट बघू शकता पूर्ण माझ्या बॅकग्राऊंडला. हा बघा एक नंबर असा स्पॉट आहे. हे बघा आणि जस्ट आम्ही आता या टॉपला आम्ही इकडे झेंडा लावतोय. हा बघा परशुराम भूमी जी आपण बोलली जाते कोकणातील ती कशी आणि कशा प्रकारे आहे आणि तिकडचं पाण्याचा स्रोत काय आणि पाण्याची क्वालिटी काय आहे. ते बिसलरी आपण पाणी पितो किंवा अजून कुठले ब्रँड आहेत ते सर्व या ब्रँड समोर फिके आहेत. म्हणजे कोकणी आपला अमृत हे नक्की इथे येऊन तुम्ही प्राशन करा. हे बघा एक नंबर असा नॅचरल आहे, नक्की भेट द्या. हे बघा मी इकडे स्पॉटला उभा आहे. इकडे बघू शकता खोल दरी आहे. इकडे दरीच्या जवळ जातो, जास्त पण क्लोज नाही जात आहे कारण की जास्त पण क्लोज जरा धोकादायक आहे. ते बघा खोल दरी आहे. बघू शकता अजून तुम्हाला टॉप टू दाखवतो मी. हा बघा आणि सूर्य बघा माझ्या डोक्यावरती आहे. आता जस्ट 11-12 वाजले. हा बघा जस्ट आम्ही आता इकडे पोहोचलो आहे. हा बघा व्ह्यू बघा मित्रांनो. नक्की लाईक करा, शेअर करा. आणि कोकणातील हे रत्न जर का तुम्हाला असेच कंटिन्यू बघायचे असतील आणि मजा मस्ती कोकणातील जे काय असेल ते पण व्हिडिओ मला बघायचे असतील तर कोकणी राजा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्या मित्रांना पण तुमच्या शेअर करा. थँक्यू. आणि काळ भैरव देव की जय. जय. मित्रांनो आता शिवकालीन जो पहिला शेवटची जागा होती त्या जागेवरती हा झेंडा फडकवला गेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे.
हो बघा, येण्याला सलूट आहे. हा बघा मंडळीकडचा व्ह्यू बघा, तो धबधबा बघा, 2 डोंगराच्या मध्ये धबधबा आहे तो बघा, तुम्ही बघू शकता तिकडे. आता पाऊस नाही आहे तर तुम्हाला मी दाखवला असता. त्याचं पाणी लवकर संपतं त्यामुळे धबधबा आपल्याला दिसणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट हे बघा, आता आम्ही इकडून चाललोय मंदिराकडे चाललोय. आता हे बघा वाट बघा तुम्ही कशी आहे एकदम. इथे हवा भरपूर सुटली आहे आणि इथे जे नेचरमध्ये जे प्रवास आहे एक नंबर असा आहे. हा कुठले, हा ही जी कडा दिसते ती कोल्हापूरची हद्द बोलताय. व्ह्यू बघूया आपण. हा टॉप व्ह्यू मधून आपण दरीचा व्ह्यू बघूया. इथे तुम्ही व्हिजिट केलात तर पाऊल जपून टाकावं लागतं इथे. हे बघा, हा बघा तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा तिथे खोल आहे. परशुराम भूमीचं हे नॅचरल उदाहरण तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा इकडून चालले आहेत. हे बघा इथून सरळ आम्हाला गेल्यावर पुढे मंदिर भेटणार आहे. त्या मंदिराचं आम्ही दर्शन करणार आहे. पुढे गेल्यावरती मी तुम्हाला कंटिन्यू करतो. तोपर्यंत आपण हा व्ह्यू एन्जॉय करूया. इकडचं जे सोनगडावरचं जे वातावरण आहे मित्रांनो, ते तुम्हाला ज्यावेळी तुम्ही व्हिजिट कराल तर तुम्हाला असं वाटेल की इकडे तर राहावं असं वाटेल. कारण की सोनगड हा जो स्पॉट आहे तो कोकणातील असा लपलेला एक रत्न आहे. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात जर का तुम्ही इकडे व्हिजिट केलात तर जे निसर्ग जे तुम्हाला बघायला भेटेल अप्रतिम असं असेल, अप्रतिम असं नेचर असेल. मी आता या निसर्गामध्ये चलतोय तर असं वाटतं की इकडेच राहावं, स्टे करावं असं वाटतंय. एकदम नॅचरल असं वातावरण आहे. हे बघा, मला इकडून मी एक शॉर्ट तुम्हाला क्लिप एक तुम्हाला मी आता शेअर करतो. हा बघा इथून जे तुम्ही आता बघताय बघा खोल दरी आहे पूर्ण. बघा पूर्ण घनदाट असं जंगल आहे इकडे. इकडे अस्वल वगैरे, गौरेडे वगैरे सर्व काही वन्यजीव इकडे भरपूर आहेत. त्यामुळे जर काय तुमच्यासोबत गाईड असेल तरच तुम्हाला इकडे यायचं आहे. आमच्यासोबत एक गाईड आहे गोट्या म्हणून, तो त्या इकडे सर्व काही आयडिया आहे आणि 2-3 गाईड आम्ही घेऊन आलोय. त्यांच्यासोबत आम्ही आता हा प्रवास करतोय. त्यामुळे आम्ही आता निष्काळजीपणे इकडे फिरतोय. कारण की कुठल्या वाटेने जायचं आणि कुठे कसं जायचं ते सर्व आपल्याला माहिती पाहिजे. थँक्यू. तर आपण आता हा मंदिराकडचा प्रवास कंटिन्यू करूया. ते बघा चाललेच सर्व. हे बघा तर मित्रमंडळी, तर आता जस्ट आपण आता मंदिराजवळ पोहोचलो आहे. तर आपण दर्शन घेऊया आता मंदिराचं. हे बघा मित्रमंडळी पण सगळे पोचल्यात तिकडे. तर आता आपण दर्शन घेऊया इकडचं देवस्थानचं. इकडचे जे गावकरी पवार नाव पवार जे आहेत ते इकडे वार्षिक त्यांची पूजा वगैरे इकडे असते. आणि गावातले सर्व सोनवडेकर, गाडीगावकर सगळे इकडे सगळे वार्षिक पूजा वगैरे सगळे इकडे येतात आणि इकडे भेट घेतात. बघा आता आपण हे बघा ही कुठली मूर्ती आहे? ही आणि ती ओके. तर मित्रमंडळी आता भैरी भवानी हे बघा पुरातन काळाची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा दगड मातीचं मंदिर होतं. हा ते आता कालावधीच्या काळात पूर्णपणे हे बघा पडझड झालेली आहे. तेथील भाविक आणि बघा म्हणजे पुरातन काळातील म्हणजे जे काही कशी मूर्ती घडवलेली आहे पूर्वीच्या वेळी तसं तुम्ही कलाकृती बघा. हे बघा हे बघा. आणि इकडे छोटीशी एक कोपटी आहे इकडे. हे बघा. आणि इकडे भैरवनाथची एक आहे इकडे मूर्ती. देव काळ भैरवचं हे पाषाण आहे. हे बघा
श्रीदेव काळ भैरव. आणि पूर्वी या ठिकाणी मंदिर होतं, पूर्ण दगड मातीचं असं या ठिकाणी. हा, देव काळ भैरव आणि भैरी भवानी मातेचं या ठिकाणी ते काळ भैरवचं तुम्हाला दाखवतो सोनगडावर मी. हा मंदिर परिसर आहे. हा बघा. या ठिकाणी दगड मातीचं पूर्वी मंदिर होतं. ते कालोगाच्या काळात ते नेस्तनाबूत या ठिकाणी झालेले आहे. त्याचप्रमाणे या किल्ले सोनगडावर ज्या तोफा होत्या त्या तोफाही या ठिकाणी हे बघा तोफा बघू शकता तुम्ही इथे. तोफा आहे. हे बघा बाजूला या ठिकाणी जे मंदिर ज्या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी जे गडकरी होते आणि जे पहारेकरी किल्ले सोनगडावर जे संस्थांच्या माध्यमातून जे पहारेकरी होते ते त्यांच्या राहण्याच्या ठिकाणासाठी या ठिकाणी ही जी झोपडी वजा या ठिकाणी जे घर दिसते, बिल्डिंग दिसते, ती आता या ठिकाणी त्याच्या कालोखाच्या काळात ती नेस्तनाबूत झालेली आहे. तर आम्ही यासाठी हे मंदिर परिसर आणि या ठिकाणी ज्या मूर्तींची पडझड झालेली आहे त्याचा आज जर शासनाने जर लवकरात लवकर त्याकडे लक्ष नाही दिला तर ते नष्ट होण्याच्या मार्गावर त्या मूर्ती नष्ट होतील. म्हणून आम्ही शासनाकडे पाठपुरावा आमचा चालू आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे वन विभाग आणि पुरातत्व विभागाकडून आम्हाला त्यांच्या परवानगी निश्चितपणे मिळतील आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक मंदिर या ठिकाणी निर्माण होईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे वनकुटीरी बाजूला या ठिकाणी एक आहे, याचा वापर पूर्वीचे काळामध्ये या ठिकाणचे जे पहारेकरी होते, गडकरी होते, ते या कुटीरमध्ये ते राहत होते, तिची पडझड झालेली आहे. म्हणून गडप्रेमी असतील, या गावातील भाविक असतील, सर्वांचा आणि ग्रामस्थांचा आग्रह आहे की ह्या शासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हे आमचे प्राचीन मंदिर, आमचं म्हणजे श्रद्धास्थान हे नूतनीकरण करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर परवानगी द्यावी ही आमची शासनाला सर्व गडप्रेमी आणि पर्यटकांच्या आणि भाविकांच्या वतीने विनंती आहे. मूर्ती मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे मी क्लोज तुम्हाला दाखवतो. ही मूर्ती ही बघा, श्रीदेव काळ भैरव. श्रीदेव काळ भैरव अशी मूर्ती आहे. हा, पलीकडे हे बघा भैरी भवानी. तर त्या आता मंदिरापासून आता आपण जस्ट इकडे चालत आल्यावरती 100 मीटरवरती ते आपलं चोर दिंडी दिसेल. हे बघा मोठे उभे आहे इकडे. चोर दिंडीला आपण भेट देऊया. तिकडून पूर्ण अशी एक म्हणजे असा पूर्ण गड आहे. त्या गडावरती आपण जाऊन बघूया काय व्ह्यू आहे तिकडचं ते. चोर दिंडी बोलतात, नक्की भेट द्या इकडे. आणि या चोर दिंडीचं जे व्ह्यू आहे ते तुम्हाला बघण्यासारखं असेल. चोर दिंडी बोलतात. दिंडी दरवाजा, हा बघा, चोरखिंड म्हणून प्रसिद्ध असलेली पूर्वीची पायवाट आहे. अशी सरी आहे बघा एकदम अशी. एक नंबर पश्चिम घाट पासून चालू झाली आहे. ती आपल्या इकडे जस्ट कशी टच झाली आहे इकडे. हे बघा किती खोल आहे बघू शकता तुम्ही इकडे. कोकणातला माल पूर्वी या दिंडी दरवाजाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरकडे जायचा. आणि ह्या पायवाटेला ही अवघड अशी पायवाट आहे. ट्रेकिंग वाले त्या ठिकाणी जो एकदम गिरिष्ट आहे ना, असा माणूस त्या पायवाटेवरती येऊ शकतो. खाली पूर्ण दरी आहे आणि हे याला लागूनच याला लागूनच ही कोल्हापूर जिल्ह्याची हद्द आहे. आणि दोन्ही बाजूला इकडे घोडगे गाव, इकडे नरडेवे गाव आणि सोनवडे गावाचं हे टोक आहे. सोनवडे गावाची हद्द इथे आहे आणि तिन्ही बाजूला दाट अशी वनराई आहे आणि त्या वनराईमध्ये चांगल्या प्रकारच्या वनौषधी आहेत. आणि त्या वनौषधीसाठी जिल्हाभरातून नव्हे तर महाराष्ट्रातून जे वैज्ञानिक आहेत, जे वैद्य आहेत, ते या ठिकाणी वनौषधींसाठी या ठिकाणी येतात मोठ्या प्रमाणावर. आणि गडनदीचा उगम हा या खोऱ्यामधून झालेला आहे. म्हणून त्या गडनदीचं नाव, या किल्ले सोनगडामुळे या गडनदीचं नाव गडनदी असं पडलं. ते पलीकडचं ते खोरं दिसत आहे आणि नरडेव्याचा भाग आहे, नरडेवे गावाचा. आणि याला लागूनच भैरवगड गडाचं दर्शन या ठिकाणी भैरवगड याच्यावर आपण व्हिडिओ टाकले ते भैरवगड इथून आपल्याला दिसतोय. आणि हा इकडे आपल्याला सोनगड उत्तरेच्या बाजूला रांगणागड, इकडे रांगणागड आहे या साईडला दिसेल समोर व्हिडिओमध्ये. टॉपला आम्ही सोनगडाच्या इथे उभा आहे.
पूर्ण व्ह्यू बघू शकता बॅकग्राऊंडला माझ्या. हा बघा. कडा बघा मित्रांनो इथे, म्हणजे एक प्रकारचं दरी जशी बोलतात तीच आहे इकडे. स्वर्णीय नेचर. मी चालतोय बघा इकडे पूर्ण हा स्पॉट इकडे एक नंबर स्पॉट आहे. अशा स्पॉटला भेट देण्यासाठी तुम्हाला जर काही ट्रॅकिंगची आवड असेल किंवा अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला भेट द्यायची असेल तर फक्त मी बॉटमला तुम्हाला एक नंबर शेअर करेन, डिस्क्रिप्शनमध्ये तो नंबर. मी व्हॉट्सअप करा. तुमचा ग्रुप असेल, तुमची फॅमिली असेल, त्यांना इकडे भेट द्यायचं असेल, फक्त एक व्हॉट्सअप. तुम्हाला ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला येण्यास जे काही अरेंजमेंट असेल ती मी तुम्हाला इथे सर्व काही करून देईन. आणि जे काय आमचे गाईड आहेत ते गाईड तुम्हाला इकडे प्रॉपर तुम्हाला इकडे दर्शन कसं करायचं आणि कुठल्या वाटेने जायचं ते सर्व तुम्हाला इकडे दाखवतील. थँक्यू. तर पुढे आपण आता उतरूया. देवदर्शन केलं आहे आपण. आता जस्ट आपण खाली उतरूया आणि खाली उतरून मग आपण जेवण कसं करतात ते बघूया आणि नंतर जेवून नंतर आपण घरी जाऊया. थँक्यू मित्रांनो. आता आपण दर्शन करून आलो आहे देवाचं आणि जस्ट आता आपण या निसर्ग सानिध्यात जेवण करणार आहे. आणि जेवण करून तिकडे त्या पाण्याचा आनंद घेऊन आणि तिकडे जे थंडगार वरती आम्ही आता टॉपला गेलेलो तर मला वाटतं एकदम अशी जसं आपल्या उन्हाळ्यामध्ये जशी गरमी लागते तसं गरमी लागत होती. आणि जसं जसं मी आता झऱ्याजवळ येतोय तसं तसं इकडे मला आता चिल्ड वाटत चाललं आहे, थंडगार असं वाटत चाललं आहे. तुम्ही आता बघू शकता इकडे खाली गेल्यावरती कसं थंड वातावरण आहे. वरती बघा कसं एकदम गरम असं उन्हामुळे वाटत होतं. हे बघा आता आम्ही खाली उतरतो इकडून. ही बघा अशी वाट आहे इथे. इथून आता उतरलो का आपण देवराई धबधब्याकडे पोचलो. तिथे आपण जेवणाचा स्पॉट ठरवला आहे. ते जेवणाचा स्पॉट सर्व काही प्लॅनिंग करून जेवून वगैरे आम्ही निघणार आहे. मित्रांनो आता इथे आपण जेवणाची प्लॅनिंग करतोय. तर बकऱ्याचं मटण इकडे स्पेशल डिश चालली आहे. एकदम सुकं आणि रसा असे 2 व्हरायटी बनवणार आहेत. गोटे भाऊ आमचे गायडर, आचारी गायडर प्लस मेन कुक. त्यांची इकडे प्रोसेस चालू आहे बघा. आणि गड्याच्या पायथ्याशी एकदम. तुम्ही बघू शकता इकडे सगळं. हे बघा तिकडे भात चालला आहे, इकडे बकऱ्याचं मटण चालू आहे आणि इकडे निसर्गाचा नळ चालू आहे. या निसर्गाच्या नळामध्ये जे अमृत भेटत आहे त्याच्यामध्ये आपण मटण बनवतोय. हे बघा याची टेस्ट तुम्हाला कुठल्याच हॉटेलात, कुठल्या ताजमहल हॉटेलात कुठेही गेला तरी तुम्हाला भेटणार नाही. पण कोकणात तुम्हाला नक्की भेटेल. त्यासाठी तुम्हाला आग्रहून एक निमंत्रण की कोकणात नक्की भेट द्या आणि या निसर्गरम्य वातावरणात आपली चिकन, मटन, व्हेज, नॉनव्हेज जे काय तुम्हाला सेलिब्रेट करायचं आहे तुम्ही इकडे करू शकता. हे असं वातावरण तुम्ही ज्यावेळी अनुभवाल तुम्हाला असं वाटेल की इकडे परत जावं, दरवर्षी जावं असं तुम्हाला वाटेल. हा अनुभव नक्की घ्या. हे बघा सर्व मसाले वगैरे सर्व आम्ही आणलेलं आहे खालून. हे बघा मेन म्हणजे पाण्याची टेस्ट म्हणजे जे कोकणाचे जे टेस्ट आहे त्याच्यामध्ये जे जड पाणी असते आणि याच्यामध्ये विटॅमिन जे आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाण असतं. त्यामुळे तुम्हाला चव जी आपण हॉटेलमध्ये किंवा घरी बनवतो त्याच्याहून 3-4 गुणांनी तुम्हाला जास्तच भेटेल. हे बघा मित्रांनो नक्की भेट द्या. हे बघा आमचे सगळे मंडळी इकडे तयारी करताय. हे बघा तर मित्रमंडळी आता आम्ही खाली पोहोचलो आहे. तर सोनगडाची ट्रिप ही तुम्हाला कशी वाटली हे कळवा आणि सगळ्या मित्रांना शेअर करा. कोकणाचं निसर्गरम्य वातावरण आहे ते बघायला नक्की या, भेट द्या, व्हॉट्सअप करा. सर्व काही तुम्हाला ह्या आमच्या व्हिडिओमार्फत दाखवण्यात येईल. तर थँक्यू. हा व्ह्यू बघू शकता इकडे. आणि हा कोकणातील एक भाग सोनगड
हा तुम्ही इकडे नक्की भेट द्या. आणि हा जो निसर्ग तुम्ही बघताय माझ्या बॅकग्राऊंडला जो आहे तो तुम्ही अनुभवा. कारण की कोकणात जे निसर्ग आहे ते तुम्हाला कशा प्रकारचे असतं आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि पाणीची टेस्ट काय आहे ते तुम्हाला ह्या इकडे आल्यावरती समजेल. नक्की भेट द्या आणि व्हॉट्सअप करा नक्की. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही आता आपला हा व्हिडिओ बघितला असेल आणि हा व्हिडिओ सोनगडाचा फेमस जो माझ्या बॅकग्राऊंडला जो आहे सोनगड, त्या सोनगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय आवडलं आणि काही नाही आवडलं ते तुम्ही आम्हाला कळवा. आणि या चॅनलमध्ये कोकणी राजा व्लॉग या चॅनलवरती तुम्हाला आपल्या कोकणातील निसर्गरम्य वातावरण प्लस आपल्या कोकणातले जे मेन पॉईंट आहेत म्हणजे हास्य जत्रा काय आहे आणि अजून पण आम्ही आता नवीन एक कॉमेडी चालू करतोय त्याच्यामध्ये कंपॅरिझन असं दाखवणार आहे ते पण तुम्हाला दाखवण्यात येईल. त्यामुळे कोकणी राजा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करत राहा प्रत्येक व्हिडिओला. थँक्यू.